आज माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये विस्तृत बैठक या ठिकाणी झालेली आहे। राज्य सरकारमधले सर्व प्रधान सचिव, सर्व संबंधित अधिकारी, केंद्र सरकार रेल्वेचे अधिकारी हे या बैठकीला हजर होते आणि खूप सविस्तर चर्चा या बैठकीमध्ये कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये झालेली आहे। नुकताच प्रयागराजला आज शेवटचं स्नान आहे आणि आज प्रयागराजमधला कुंभमेळा याचं समापन पण होणार आहे आणि म्हणून आमची एक अधिकाऱ्याची टीम ही 5-6 दिवसासाठी नाशिकहून, राज्यातून प्रयागराजला गेलेली होती। तिथे सर्व माहिती त्यांनी घेतली, सगळं नियोजन त्या ठिकाणी बघितलं, गर्दीचं नियोजन बघितलं, आरोग्याच्या सेवा, पिण्याचं पाणी, जेवणाची व्यवस्था, सर्व माहिती त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि सर्व विषयांवर साधक-बाधक चर्चा आज या बैठकीत झाली। विशेष करून रेल्वे जे 2च प्लॅटफॉर्म नाशिकमध्ये आहेत ते कसे वाढवता येतील, विमानसेवेच्या बाबतीमध्ये एअरपोर्टवर पार्किंग कसं वाढवता येईल, अतिरिक्त हेलिपॅडची व्यवस्था कशी करता येईल, बसेसची व्यवस्था कशी करता येईल, रस्त्यांचं रुंदीकरण कसं करता येईल। कारण यावेळी प्रयागराजमधला कुंभ बघितला तर त्या ठिकाणी अपेक्षेपेक्षा तिप्पट चौपट गर्दी झालेली होती आणि म्हणून नाशिकलाही गेल्या वेळेपेक्षा यावेळेला तिप्पट चौपट गर्दी या ठिकाणी राहणार आहे आणि म्हणून सर्व सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत। कुठे स्टॅम्पेड होणार नाही, कुठे लोटालोटी होणार नाही, चेंगराचेंगरी होणार नाही, कुठे त्यातून घातपात होणार नाही याची काळजी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी घेत आहोत आणि म्हणून या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दुसरी बैठक आज या ठिकाणी बोलवलेली होती आणि खूप चांगली चर्चा, प्रयागराजमधला अधिकाऱ्यांचा अनुभव त्या ठिकाणी कथन करण्यात आला आणि त्यामुळे आम्हाला आता काय करावं लागेल, काय अतिरिक्त सोयी कराव्या लागतील या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि तात्काळ आदेशही मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित विभागाला दिलेले आहेत। काही आराखडा तयार केलाय का या सगळ्या संदर्भात? किती कोटीचा आराखडा वगैरे असणार आहे? पैशांमध्ये अजून नाही, पण जे जे लागेल ते सर्व करावं, कुठेही त्या बाबतीमध्ये कमतरता पडणार नाही किंवा निधीची कमतरता पडणार नाही असे निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलेले आहेत। त्यामुळे रस्ते असतील, रिंग रोड असतील, STP ट्रीटमेंटचे, वॉटर ट्रीटमेंट जे आहेत, शिवरेज ट्रीटमेंट, त्याच्या संदर्भातलं प्लॅनिंग असेल, सगळ्या प्रकारचं प्लॅनिंग आज आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। पण नेमकी एजन्सी कुठली आहे या संदर्भात? कारण की अजून एजन्सी नाही, अजून मला वाटतं एजन्सीचा विषय नाही। प्रत्येक विभागाची वेगवेगळी कामं आहेत। इरिगेशनला घाट बांधायचे आहेत, एका दुसऱ्या धरणाचं पण आम्ही त्या ठिकाणी सुचवलेलं आहे की आपल्याला पाण्याची कमतरता पडेल म्हणून एखादा डॅम तात्काळ कसं करता येईल ते पण PWDला रिंग रोड करायचं आहे। STPच्या संदर्भामध्ये महापालिकेला मोठं 1.5-2 हजार कोटीचं काम आहे ते त्या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून वेगवेगळ्या विभागात नगरोत्थानमधून ते कामं होतील आणि म्हणून वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून ही सगळी कामं त्या ठिकाणी होणार आहे। अजून एकत्रित असा काही एस्टिमेट त्या ठिकाणी काढलं गेलेलं नाही, पण मला वाटतं जोही पैसा लागेल तो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देऊ केलेला आहे। अतिशय सुंदर असा, स्वच्छ असा आणि सुरक्षित कुंभ करावा अशा सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत। भाऊ, रेल्वेचे तुम्ही सांगितलेत की 2 प्लॅटफॉर्म आहेत, रेल्वेचे प्लॅटफॉर्म वाढवण्यासंदर्भात पण काही निश्चित रेल्वेचे अजून 2 ते 3 प्लॅटफॉर्म किंवा 4 प्लॅटफॉर्म वाढवावे तात्काळ अशा सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। त्याला लागणारा जो खर्च आहे तोही राज्य सरकार देणार आहे। तसे रेल्वे अधिकारी आलेले होते, त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की लवकरच त्या कामाला सुरुवात होईल। विमानतळाच्या बाबतीमध्येही प्रयागराजचा अनुभव बघता प्रायव्हेट विमानं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात येतात, कमर्शियल विमानं आहेत त्यांची संख्या वाढेल आणि म्हणून मग तिथे पार्किंगची व्यवस्था कमी आहे विमानांची आणि म्हणून मग शिर्डीला काही वाढवता येईल का? नाशिकमध्ये अजून आम्ही 5 ते 10 त्या ठिकाणी आता करतो आहोत, 15 त्या ठिकाणी कशा करता येतील पार्किंग, या विषयावर चर्चा झालेली आहे आणि म्हणून सगळ्या मार्गांनी येणारे सगळे भाविक आहेत त्यांची अव्यवस्था होऊ नये यासाठी आम्ही सर्व त्या ठिकाणी आज निर्णय केलेले आहेत। त्या पद्धतीची काही विमान सेवा ठेवण्यात येणार आहे? ज्यांना खाजगी विमानतळाच्या असतात त्या आणतात। आता प्रयागराजमध्ये अनेक शेकडो विमानं खाजगी आलेत, त्याप्रमाणे नाशिकला येतील आणि म्हणून त्यांची पार्किंगची व्यवस्था हा मोठा प्रॉब्लेम असतो। आता आपल्याकडे 5च विमानं पार्किंग करू शकतात, आता त्यावरून आपण 10चा आराखडा केला होता। मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की 15 विमानं उतरतील अशी व्यवस्था करा। त्याचबरोबर शिर्डीचं जवळचं एअरपोर्ट आहे, संभाजीनगर तसं जवळचं आहे, नवी मुंबईला एअरपोर्ट होतं आहे, त्या ठिकाणी तोपर्यंत व्यवस्था होईल। सगळ्या व्यवस्था पूर्ण कराव्यात, कुठेही कमी राहू नये अशा सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज दिलेल्या आहेत। जलपर्णीचा
विस्तार मोठ्या प्रमाणात चाललाय ते काढण्याचं आव्हान असेल सगळं घाटमध्ये असलेले अनधिकृत बांधकामं अडचण येते का कुठे? गोदा नदी स्वच्छ ठेवली जाईल, ती स्वच्छ केली जाईल. काही त्याच्यामध्ये कुठेही अशुद्ध पाणी राहणार नाही. इंडस्ट्रीमधून येणारं पाणी आहे ते सुद्धा स्वच्छ केलं जाईल. त्या संदर्भामध्ये जे STP प्लॅन आहेत त्याचीसुद्धा कामाला आता सुरुवात झालेली आहे. टेंडरसुद्धा त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत. मला वाटतं जे आवश्यक आहे ते सगळं केलं जाईल. कुठल्याही परिस्थितीमध्ये हा कुंभ गेल्या वेळीसुद्धा अतिशय सुरक्षित कुंभ आपण केला. एकही कॅज्युअल्टी झाली नव्हती, एकही कुठे घातपात झाला नव्हता, कुठे जखमीसुद्धा झालं नव्हतं, कुणी हरवलंही नव्हतं. इतका सुंदर कुंभ गेल्या वेळी झालेला होता. त्यावेळेला मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजीच होते, मी कुंभमेळा मंत्री होतो, पालकमंत्री होतो. आणि म्हणून मला वाटतं की यावेळेला गर्दी त्यापेक्षा तिप्पट राहील आणि म्हणून हा अतिशय सुंदर असा कुंभ व्हावा यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न आहे. सर हिंदी में आप एक बार बता दें सर, हिंदी में पालकमंत्री होतं गेल्या वेळेस तुमच्याकडे, मात्र यावेळेचा आणखी निर्णय मंत्री म्हणून तुम्ही आहात, पालकमंत्री म्हणून जबाबदारी तुमच्यावर कधी मिळणार? पालकमंत्री म्हणूनही योग्य निर्णय हा लवकर होईल. मला वाटतं तर मी रोज सांगतो तुम्हाला 2-3 दिवसात होईल, पण मला वाटतं ते 2-3 दिवस तर लवकर संपतील. करता उशीर फार करून चालणार नाही. अनेक निर्णय घ्यायचे आहेत, नियोजन समितीची बैठक करायची आहे, निधीचा वाटप करायचा आहे. त्यामुळे मला वाटतं पालकमंत्र्याचा निर्णय हा लवकर होईल. आज त्यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. आज महाशिवरात्री आहे. आज भगवान शिवाची आपण प्रार्थना करतो, अर्चना करतो. त्यामुळे मला वाटतं शिंदे साहेबही त्याचा पूर्वनियोजित कार्यक्रम होतात. ते मोठ्या मंदिरावर त्या तीर्थक्षेत्रावर गेलेले आहेत. अजितदादा पण पुण्यामध्ये आहेत. त्यामुळे ते आज येऊ शकले नाही आणि ही बैठक जी आहे ही परवाच ठरली, अगदी 1 दिवस आधीच ठरली. त्यामुळे त्यांचा कार्यक्रम पूर्वनियोजित होता. त्यांचा फोनही साहेबांना मी त्यांना विनंती केली होती, पण ते आमचा कार्यक्रम आधी ठरलेला आहे, त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. बाकी याच्यामध्ये कुठलंही कारण नाही. अजित पवार यांच्या पार्टीमध्ये प्रवेश अनेक लोकांना दिला जातोय. ते भाजपच्या विरोधात लढलेले आहेत किंवा शिवसेनेच्या विरोधात लढलेले आहेत. त्यामुळे अनेक स्थानिक आमदार जे तुमच्या पार्टीचे आहेत किंवा शिवसेने शिंदेबरोबरचे ते अस्वस्थ होताना दिसत आहेत. एका बाजूला मित्रपक्षामध्येच हा अंतर्गत संघर्ष दिसतो. नाही, निश्चित आमच्या महायुतीमध्ये अनेक म्हणजे पवारसाहेबांच्या पार्टीतून, उद्धवजींच्या पार्टीतून येणाऱ्याची संख्या मोठी चाललेली आहे. काँग्रेसमधून येणाऱ्याची संख्या मोठी आहे. ही वस्तुस्थिती आहे. आता जे येत आहेत त्यांना मी प्रवेश देतो. त्यामुळे थोडी अस्वस्थता स्थानिक ठिकाणी असू शकते, थोड्याफार प्रमाणामध्ये, किंवा हा माझ्या विरोधात लढा, त्यांनी माझ्या विरोधात प्रचार केला, हे सगळ्याच ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की आता कोणी पवारसाहेबांच्या काँग्रेसमध्ये राहायला तयार नाही, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणी उबाठामध्ये राहायला तयार नाही आणि काँग्रेसमध्ये कोणी राहायला तयार नाहीत. सर्वांचा ओढा आता महायुतीकडे लागलेला आहे. पुण्यामध्ये आहे ते ज्या पद्धतीने शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना आज उघडकीस आली. काल पहाटे 5:30 वाजता प्रसंग झाला. अतिशय दुर्दैवी घटना आहे. अतिशय दुर्दैवी घटना मी याला म्हणेल की ज्या पद्धतीने एका बसमध्ये अत्याचार करण्यात आलेला आहे त्या मुलीवर, ही अतिशय वाईट घटना, दुर्दैवी घटना घडलेली आहे. आणि हा आरोपी आहे, हा सुद्धा मूळ आरोपीच आहे. अनेक गुन्ह्यामध्ये तो त्या ठिकाणी त्याच्या गुन्ह्यामध्ये तो अडकलेला आहे आणि त्यांनी हा प्रकार केलेला आहे. निश्चित या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझ्यासमोरच CPंशी बोलले सकाळी, अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे आणि त्याची चौकशी करून तो सापडलेलाच आहे. पण त्याला कठोर शिक्षा कशी होईल त्या संदर्भामध्ये सर्व सूचना मुख्यमंत्री महोदयांनी खाली दिलेल्या आहेत. हिंदी गेलं पाहिजे, हिंदी गेलं हिंदी हिंदी अरे तू मला कशाला बोलतो? तू आहे का शाणा? हां मला बोलू नको. इंद्रनील नाईक यांच्या खात्यातनं स्वीय सहाय्यक म्हणून उसनवारीवरचे खातं दिले गेले. त्याचे अधिकारी त्यांना देण्यात आले. 2 अधिकारी, एक उद्योग विभागातनं आणि एक कृषी विभागातनं देण्यात आले. या संदर्भामध्ये माझ्याकडे कुठली माहिती नाही, मला काही माहिती नाही. मुख्यमंत्री महोदय इथेच आहेत, मी माहिती घेतो, विचारतो आणि मग बीड प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे. परंतु जे कुटुंबीय उपोषणाला बसले आहेत त्यांचं म्हणणं आहे की एक मागणी जरी मान्य झाली तरी सुद्धा आमचं जे उपोषण आहे ते चालूच राहील. नाही, मला वाटतं माझी त्यांना विनंती आहे देशमुख कुटुंबियांना की त्यांची मुख्य मागणी होती
ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आहे त्यांची नियुक्ती करावी, ती सरकारने या ठिकाणी मान्य केलेली आहे. अतिशय गतीने या सगळं कामकाज चालावं तेही मान्य झालेलं आहे. मला असं वाटतं की आता सर्व यंत्रणा काम करतायत, चौकशा करतायत. त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे त्या सगळ्या समित्या त्या ठिकाणी नेमण्यात आलेल्या आहेत. मला वाटतं एकदा त्यांचा अहवाल आला पाहिजे, चौकशी त्यांची संपली पाहिजे, त्यानंतरच पुढच्या कारवाईला सुरुवात होईल. पण चौकशी सुरू असताना अतिशय वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू आहे आणि त्यावेळेला इतका टोकाचा निर्णय आपण घेऊ नका. अन्नत्याग करू, उपासवन करून मला वाटतं हा प्रश्न सुटणार नाही. तुमच्या भावनांशी आम्ही सहमत आहोत, त्याबद्दल कुठेही दुमत नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वारंवार सांगितलेलं आहे की यातून कुठलाही आरोपी वाचणार नाही. त्यामुळे आपण त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवावा आणि उपोषण सोडवावं अशी मी त्यांना विनंती करतो. निकमांचा मुलगा मुंडेची प्रकरणामध्ये केस लढत आहे, त्यामुळे निकमांच्या नियुक्तीला मात्र ठाकरे गटाने विरोध केला. नाही, मला या संदर्भामध्ये माहीत नाही कोणत्या केसमध्ये त्यांचा मुलगा लढतोय काय मला माहीत नाही. या संदर्भाला कुठलीही माहिती नाही. पेटंटचं मुख्यालय हे मुंबईतून हलवून दिल्लीत नेण्यात आलेलं आहे. गेल्या 50-60 वर्षापासून त्याचं मुख्यालय मुंबईत होतं, त्यावरून आता विरोधक टीका करत आहेत. नाही, मला या संदर्भामध्ये कुठलीही माहिती नाही. इतिहासकार सावंत यांना जी धमकी कोरटकर नावाचे ज्या उस्मानी दिली जे नागपूरचे आहेत त्यांच्यावरती कारवाई का करत नाही असा सवाल आता विरोधक विचारत आहेत. कुठेतरी भाजप त्यांना वाचवते असंही विरोधकांचा. मला नाही वाटत भाजप कुठे वाचवतंय का कोण वाचवतंय. निश्चित तक्रार त्यांच्या संदर्भात दाखल झालेली आहे, त्याची चौकशी सुरू आहे. चौकशी अंती जे सत्यता पुढे येईल त्यावरून त्यांच्यावर कारवाई होईल. सर आप ये बताएं सह्याद्री के अंदर जो बैठक हुई है सह्याद्री के अंदर बोलिए सर सवाल ये है हिंदी को लेकर क्या क्या प्रिकॉशंस लिए जाएंगे इस बार जो कुंभ होने वाला है? कुंभ को लेकर आज बड़ी विस्तृत बैठक माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी के नेतृत्व में यहाँ पर हुई है. आज सभी विभाग के अधिकारी, सभी प्रधान सचिव, रेलवे मंत्रालय दिल्ली, विमान सेवा को लेकर उनके भी अधिकारी ऑफिसर सब यहाँ पर मौजूद थे. प्रयागराज में जो कुंभ हुआ उसको देखकर जो भीड़ है, जो क्राउड है, वो इस वक्त 3 गुना 4 गुना ज़्यादा था. उन्होंने जो एक्सपेक्ट किया था उससे भी 3 गुना ज़्यादा क्राउड वहाँ पर ज़्यादा हुआ है. इसी को लेकर हम नासिक के लिए भी हमने पूरा हमें क्राउड का मैनेजमेंट करना है. नासिक की जगह तो बहुत कम है, मतलब 110 भी नहीं है प्रयागराज के मुकाबले अगर हम लोग देखेंगे तो इसीलिए हमें आने वाली जो भीड़ है, जो क्राउड है, उनका नियोजन भी हमें करना है. रेलवे प्लेटफॉर्म नासिक में 2 ही है, वो बढ़ाकर 4-5 और एडिशनल करने हैं. एयरपोर्ट भी बढ़ाकर वहाँ जो पार्किंग है वो भी हमें 5 से 15 तक ले जाना है. तो सभी बातों को लेकर विस्तृत चर्चा हुई है. जो रोड्स है उनका वाइंडिंग करना है, रिंग रोड है नासिक का वो हमें बनाना है, आरोग्य की सेवा हो, पानी की व्यवस्था हो, सभी को लेकर एक विस्तृत चर्चा देवेंद्र जी के नेतृत्व में आज हुई है. मुझे लगता है हमारा ये आने वाला 2 साल बाद में जो कुंभ है 27 में वो बहुत सुंदर हो, सुरक्षित हो, यही हमारी सबकी इच्छा है. लास्ट टाइम जो कुंभ हुआ था पिछले समय 10 साल पहले, तो वो भी बहुत सुंदर हुआ था, सुरक्षित हुआ था. एक भी कैजुअलिटी उसमें नहीं हुई थी, एक भी कोई मिसिंग केस उसमें नहीं थी, किसी को खरोच भी नहीं आई थी. इतना सुंदर कुंभ हमने किया था. उससे भी अच्छा बढ़िया कुंभ हमें इस वक्त करना है. इसी को लेकर ये आज की बैठक थी. सर वॉल्यूम बिल्कुल हमारे अधिकारी 25 अधिकारी हमारे 4-5 दिन वहाँ पर जाके रुके थे नासिक के, महाराष्ट्र के. उन्होंने सब वहाँ उनसे जानकारी भी ली है और उसके बावजूद हमने उनकी जो टीम है जो अलग अलग सेक्टर में काम करते हैं उनसे भी हमारी बात हो रही है. मुझे लगता है आने वाले महीने भर में उनको भी हम यहाँ पर बुलाएंगे, उनसे चर्चा भी करेंगे. आकर वो सब हमारी जो जगह है वो भी देखेंगे. हम साथ में मिलकर यहाँ पर काम करेंगे. बस जो दुर्घटना प्रयागराज में घटी है, कुछ कैजुअलिटी हो गई, कुछ लोगों की डेथ भी वहाँ पर हो गई, मौत हुई है, तो नासिक में कतई ऐसा नहीं होगा और होना नहीं चाहिए. इसलिए हमने पूरी सतर्कता बरती है. बजट में कोई कसर नहीं रहेगी, बजट में कोई कमी नहीं रहेगी. माननीय मुख्यमंत्री जी ने कहा है जितने भी पैसे कुंभ को लगेंगे हम उतने देंगे. आप प्लान तैयार करो, टेंडर निकालना शुरू करो. हमारी पूरा काम हमारा इसको लेकर शुरू हुआ. सर आपने अभी बात करी कि आपको जो वॉल्यूम एक्सपेक्टेड है, मैं जानना चाहता हूँ इस बार 40 करोड़ का दावा किया गया प्रयागराज में कुंभ में. आप आज तैयारी कर रही थी तो एक आंकड़ा दिमाग में होगा कि इतने एक्सपेक्टेड क्राउड होगा आपके दिमाग में? नहीं, बिल्कुल वहाँ पर आज कुछ ही बता नहीं सकते. मतलब प्रयागराज में तो 2 गुना 3 गुना ज़्यादा लोग वहाँ पर आ गए थे, भाविक आ गए थे. तो यहाँ नासिक में भी हमने ये सोचा कि पिछले समय से 3 गुना लोग. हम भी ये सोच रहे हैं कि भाई 12-15 करोड़ लोग
नासिक में पूरे महीने में स्नान करेंगे, वहाँ आकर स्नान सर आप ये करेंगे। बताएं कि 12-14 करोड़ लोग आएंगे। प्रयागराज और नासिक में दूरी बहुत है, मतलब आयोजन करने का, लेकिन क्या इस बार भी पालक मंत्री के तौर पर आप ही को वो सौभाग्य प्राप्त होगा? अभी थोड़ा नासिक को और रायगढ़ को लेकर अब सौभाग्य क्या, मैं तो पालक मंत्री, सौभाग्य की बात नहीं, मैं कुंभ मेला मंत्री भी हूँ और कुंभ मेला मंत्री का चार्ज मेरे पास है। लेकिन अगर उसके साथ में अगर पालक मंत्री भी जुड़ता है तो थोड़ा काम करने में सुविधा होगी। लेकिन फिर भी रायगढ़ और नासिक ये 2 डिस्ट्रिक्ट के ऊपर थोड़ा डिस्प्यूट चल रहा है। माननीय मुख्यमंत्री जी है, हमारे नेता एकनाथ जी शिंदे साहब है, अजीत दादा है, तीनों मिलकर इस पर थोड़ा मतलब 2-3 बार उनकी मीटिंग भी हुई है, बातचीत भी हो रही है। मुझे लगता है 2-3 दिन में इसके ऊपर निर्णय आएगा। सर आपके दोनों डीसीएम नहीं आए, सर मीटिंग में दोनों डीसीएम नहीं आए, इस पर क्या कहना आप? आज दोनों डीसीएम नहीं थे क्योंकि आपको पता है ये मीटिंग परसों ही तय हुई है, परसों कैबिनेट थे उसी दिन से मीटिंग तय हुई है। एक दिन पहले शॉर्ट नोटिस दी गई है और उनका पूर्व नियोजित कार्यक्रम भी था। एकनाथ जी भी पुणे में, आपको पता है उनका बड़ा पूजा भी थी, कार्यक्रम है। आज महाशिवरात्रि है तो इसलिए दोनों डिप्टी सीएम ने कार्यक्रम लेके रखा था, इसलिए दोनों अपने नियोजित कार्यक्रम में व्यस्त है, इसलिए वो यहाँ पर आ नहीं पाए। माननीय मुख्यमंत्री से सुबह से 2-3 बार उनकी बात हुई, मेरी भी उनसे कल भी बात हुई थी, आज भी बात हुई है, लेकिन मेरे कार्यक्रम हमने 3-3, 4-4 एक ही दिन में पहले से देकर रखे हुए हैं, इसलिए वो आज मीटिंग को आ नहीं पाए। प्रयागराज में 50 किलोमीटर का स्ट्रेच है, अलग अलग वहाँ पे कुंभ के लिए स्थान बनाए गए थे, स्नान के लिए जगह बनाई गई थी। यहाँ स्ट्रेच कितना बड़ा आप लोग एक्सपेक्ट कर रहे हैं, आपने प्लान करा है स्ट्रेच कितना लंबा? प्लान किया है, लेकिन मैं कहूँगा त्र्यंबकेश्वर में और नासिक में भी हमारे पास जगह बहुत कम है, बहुत जगह कम है, पानी भी कम है, जगह भी कम है, इसलिए। और इसमें सबसे बड़ी प्रॉब्लम हमारी ये है कि बारिश में है हमारा कुंभ, एकदम जुलाई अगस्त सितंबर जब बारिश हमारे ज़्यादा होती है उसी वक्त है, इसीलिए हमें ज़्यादा थोड़ी कोशिश करनी पड़ेगी, ज़्यादा मेहनत करनी पड़ती है। उसमें तूफान भी होता है, लास्ट टाइम तूफान में कई टेंट उड़ गए थे, टेंट ही उखड़ गए थे नीचे से, तो इसलिए हमें ज़्यादा सतर्कता बरतनी पड़ेगी और इसी को लेकर हमारा प्लानिंग शुरू हो गया है, हुआ है और इसी के संदर्भ में आज की बैठक थी। सर प्रयागराज में कानून बनाया गया था, यहाँ पर कुछ कानून बनाया जाएगा। नासिक में जिस तरह से कुंभ मेला होता है तो उसका एक अलग से कानून प्रारूप बनता है। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल, प्राधिकरण उसके बारे में बनाया जाए, ऐसे आज की मीटिंग में उसके बारे में चर्चा हुई है, वो भी यहाँ पर बनेगा। रामदास अठावले ने ये कहा है कि राहुल गांधी हो या फिर उद्धव ठाकरे हो, प्रयागराज गए नहीं, उन्होंने स्नान नहीं किया, हिंदू विरोधी होने का उनके ऊपर बात करें। नहीं, मैं तो कहूँगा कि राहुल गांधी जी के बारे में हमने क्या करना, वो तो विरोधी है ही, हिंदू विरोधी है, मैं ऐसे कहूँगा। अयोध्या में जब राम जन्मभूमि का निर्माण हुआ उस वक्त भी उन्होंने फतवा ही निकाल लिया था कि हमारे कोई MP MLA वहाँ पर नहीं जाएंगे। ये कोई नई बात नहीं है, वो कोई नई बात नहीं है। उद्धव जी भी बड़ी बातें तो बहुत बड़ी करते हैं हिंदुत्व की, लेकिन उन्होंने उधर देखा भी नहीं, उसमें टिप्पणी भी नहीं की कुंभ पर। तो मुझे ऐसे लगता है ये धार्मिक स्थल पर जाने के लिए कोई हमारा उत्सव है तो उसको लेकर कोई टिप्पणी भी नहीं करना चाहिए, जैसे राहुल गांधी जी ने पिछले समय की थी। और सभी नेता वहाँ पर जाके इन्होंने जाते थे तो अच्छा रहता था और पवित्र हो जाते थे। मराठीमध्ये जाणून घ्यायचं होतं, प्रयागराजचा मामला सामने आया है, बहुत दर्दनाक घटना है, बहुत दुखद घटना है। पुणे में जो बस में एक हमारी बच्ची के साथ, लड़की के साथ जो भी हुआ है वो बहुत गलत बात है। आरोपी ट्रेस हो चुका है, माननीय मुख्यमंत्री महोदय खुद इस पर वॉच कर रहे हैं। उन्होंने CP से भी बात की, सुबह से लगातार सभी ऑफिसर से उन्होंने बात की है। उसको कड़ी से कड़ी सज़ा कैसे होगी इसके लिए आदेश माननीय मुख्यमंत्री जी ने उसके लिए दे दिए हैं। सर अमोल मेटकरींनी आरोप केलेला आहे की भुमरे जे मंत्री होते त्यांच्याकडनं आम्हाला पैशांची मागणी झालेली होती, त्यांच्या OSD वगैरे जे आहेत त्यांच्याकडनं पैशांची मागणी झालेली होती। कोण म्हटलं? थेट संजय राठोड, अमोल मेटकरी थेट मंत्र्यांची नावं त्यांनी घेतलेली आहेत की त्यांच्या OSDनी पैसे मागितले कोणाच्या? कामासाठी। संजय राठोड आहेत, भुमरे आहेत, परत नंतरनं अशा 2-3 शिवसेनेच्या मंत्र्यांची नावं घेतली आहेत. कोण म्हणलं? अमोल मेटकरी राष्ट्रवादीचे आमदार, नाही तर त्यांनी काय आरोप केले मला माहिती नाही। त्यांनी कोणी पैसे मागितले, काय मागितले, त्यांनी मुख्यमंत्री महोदयाकडे तक्रार करावी, लेखी स्वरूपामध्ये करावी। आणि म्हणूनच आपल्याला माहीत असेल की या सगळ्या बाबतीमध्ये आता यावेळेला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय कडक पवित्रा घेतलेला आहे। OSD असतील, PS असतील, अशी जी काही नावं आहेत की जी वारंवार वर्षानुवर्ष PA म्हणून काम करत आहेत, PS पण त्यांच्या कामामध्ये संदिग्धता आहे, कुठे ना कुठे तक्रारी आहेत,
काही ठिकाणी गंभीर तक्रारी आहेत अशा अधिकाऱ्यांना PA म्हणून OSD म्हणून PS म्हणून घेऊ नये असे सक्त आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहे. आणि शेवटी OSD PA PS देण्याचा अधिकार हा शेवटचा अधिकार अंतिम अधिकार हा माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की असे जे लोक आहेत की जे माझ्या यादीमध्ये म्हणजे बॅड लिस्टमध्ये आहे बॅड बुकमध्ये आहेत त्यांना मी तुम्हाला देणार नाही. हे सरळ भूमिका माननीय मुख्यमंत्री मोदयांनी घेतलेली आहे आणि ती अतिशय योग्य आहे. मंत्रालय पाहायला मिळेल का? क्लीन इमेज आपल्याला निश्चित आमचा निश्चित मान्य देवेंद्रचा प्रयत्न हाच आहे की यावेळेचं सरकार हे सरकार अतिशय क्लीन असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे. या ठिकाणी जे सगळे मधले दलालीचं काही लोक काम करत आहेत, काही लोक मध्यस्थांचं काम करत आहेत, पैसे उकळण्याचं काम करत आहेत, त्यांच्यापासून मुक्त झालं पाहिजे. आणि ज्यांची नावं काही अशी डाऊटफुल आहेत ती नावं सगळी माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे आहेत आणि म्हणून त्यांना अधिकारी मी देणार नाही कुठल्याही मंत्र्याला ही त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. मला वाटतं समाजातून सर्व स्तरातून या भूमिकेचं स्वागत होत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.